जगाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे तो संत. संत हा प्रतिभावंत असतोच, प्रतिभावंत नाही तो संत नाहीच. आणि मग त्यांची प्रतिभा त्यांना गप्प बसू देत नाही. एक तुम्हाला समर्थांचं एक उदाहरण देतो की आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. म्हणजे महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे की या देशात मला जर पुन्हा जन्म घ्यावा वाटला तर तो भाकरीच्या रूपाने घेईन म्हणाले. ज्ञानेश्वरी 9,000 ओव्यांची आहे, समर्थांचा दासबोध 8-8,500 ओव्यांचा आहे, महाराजांची गाथा 4-4.5 ओव्यांची आहे. आपण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये इतकं कधी वाचू? जेव्हा संत म्हणून आपण काही जरी शोधायला जाऊ तेव्हा एखाद्या भोंदू साधूची गाठ पडण्याची किंवा आपल्या आयुष्यात त्यांनी प्रवेश करण्याची भीती आहे. बरोबर. मित्रांशी गप्पा मारल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींना जीवनात स्थान आहे. बरोबर. पण या गोष्टी त्या ताटामध्ये चटणी कोशिंबीर असतात, लिंबू मीठ असण्यासारख्या आहेत. हा आनंदाचा शोध आहे, ही आनंद साधना आहे, हा आनंदाचा उत्सव आहे. त्या दृष्टीनं या संत वाङ्मयाकडे पाहायचं. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत चंद्रशेखर निलाखे. हे प्रोफेशन मध्ये BSNL मध्ये जे म्हणून होते, तर त्यानंतरचा प्रवास त्यांचा खूप इंटरेस्टिंग आहे की बरेच संत वाङ्मय अभ्यासलेले आहेत, अभ्यासक आपण म्हणू शकतो. तर आत्ताच्या पिढीला म्हणजे गोलगप्पाच्या माध्यमातून आपण आत्ताच्या पिढीला संत वाङ्मय याची गरज काय आहे आणि त्याचं ओरिजिन काय आहे, त्याचं महत्व काय आहे, याबद्दल आपण डिस्कशन करून, जसं आपण म्हणतोय की गोलगप्पावरती आपण मराठीतला अनुभवांचा संग्रह करतोय, तर त्याच पद्धतीनं हा एक वेगळा विषय, पण तो खूपच या जनरेशनसाठी भारतीय संस्कृती जपण्यासाठी म्हणून आपण ते करतोय आहे. तर हा एक छोटासा प्रयत्न गोलगप्पाच्या माध्यमातून. तर नमस्कार काका. नमस्कार. येस. तर गोलगप्पाच्या माध्यमातून आपण जसं मी सब्जेक्ट सांगितलं आहे, तर आपण सुरुवात करू. त्याच्या आधी तुम्ही सांगा की तुमची सुरुवात कशी झाली की बाबा ह्या सगळ्या विषयामध्ये किंवा. छान. मी विषयाला आरंभ करण्यापूर्वी आपलं अभिनंदन करू इच्छितो की आपण या माध्यमाला जे गोलगप्पा नाव दिले हे मोठं गोड आहे. धन्यवाद. धन्यवाद. याला गोड गप्पा असंही म्हणायला हरकत नाही. बरोबर. ज्येष्ठ थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी मनुष्य प्राण्याची व्याख्या काय याच्यावरती एक लघुनिबंध लिहिला होता. ओके. आणि विविध व्याख्या त्यांच्या पुढे समोर आल्या की जो विचार करतो तो मनुष्य, जो समाजाला धरून राहतो तो मनुष्य, जो 2 पायांनी चालतो तो मनुष्य. पण ते म्हणाले की या सगळ्या व्याख्यांमध्ये या व्याख्यांची राणी शोभेल अशी एक व्याख्या आहे आणि ती म्हणजे जो गप्पा मारतो तो मनुष्य. आणि म्हणून हे तुमचं हे एक प्रकारचं चिंतन शिबिर जे छोटंसं असतं हे कौतुकास्पद. तुम्ही एक स्लोगनच दिला आम्हाला टाकण्यासाठी. हो, गोड गप्पा. गोड गप्पा. आणि गप्पा मारण्यातून माणसाला काय मिळतं तर माणसाला आनंद मिळतो. बरोबर. अगदी अलीकडचे हृदयरोग तज्ज्ञ सुद्धा अत्यंत निरोगी हृदय राखण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारा बरोबर असा सल्ला देतात. म्हणजे हा प्रयोग त्याही दृष्टीने यशस्वी होईल अशी मला आशा वाटते. गप्पातून आपल्याला आनंद मिळतो आणि संत आपल्याला काय देतात तर आनंद देतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, हे संतांच्या जीवनाचं ब्रीद वाक्य आहे. बरोबर. अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक, असं छाती ठोकपणे कोण जर सांगत असतील तर ते संत सांगतात. बरोबर. आणि तुमची आमची जी धडपड आहे ना ती यासाठीच आहे. आपण सुख हवं आहे, आपल्याला शांती हवी आहे, आनंद हवा आहे आणि समाधान हवं आहे. बरोबर. या 4 छटा आहेत या 4 शब्दांना, पण आपण ते साधारणतः समानार्थी वापरतो. बरोबर. जे खाऊन पिऊन जो सुखी असतो त्याला सुखवस्तू म्हणतात. बरोबर. एखादं चांगलं नाटक पाहिलं, चांगलं पुस्तक वाचलं, चांगला सिनेमा पाहिला की काय होतं तर आनंद होतो. सुख होत नाही असं म्हणत नाही आपण. आनंद. म्हणून सुख जे होतं ते देहाला होतं आणि आनंद जो होतो तो बुद्धीला होतो.
आणि शांती जी आहे ती मनाला होते. बरोबर. उद्या एखादा निकाल आहे आपल्या परीक्षेचा किंवा कोर्टाचा निकाल आहे, तर आपण बाह्यांगाने तसेच दिसतो पण अंतरंगातून अशांत असतो. बरोबर आहे. अशांतता, अस्वस्थता किंवा अनिश्चितता असते ती मनाला असते. आणि म्हणून शांती हवी असते ती मनाला हवी असते. आणि या तिन्हीच्या पलीकडे एक आहे ते आहे समाधान. ज्या आत्म्याला किंवा अंतःकरणाला जे प्राप्त होतं ते समाधान, आणि संतांच्या जवळ ते समाधान आहे. बरोबर. आणि म्हणून आपण संतांच्याकडे जायचं आहे. आता बघा, आपण व्यवहारामध्ये किंवा अगदी अध्यात्मात परमार्थामध्ये 4 शब्द वापरतो. एक शब्द वापरतो साधू, दुसरा वापरतो सत्पुरुष, तिसरा वापरतो संत, आणि चौथा वापरतो सद्गुरू. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? सामान्यतः, बाह्यतः हे सगळे शब्द साधारण एकाच प्रकारच्या व्यक्तिमत्वाला आपण वापरतो. पण आता मी ज्यांचा अनुग्रहित आहे ते आमच्या गोंदवलेकर महाराजांचे थोर अधिकारी शिष्य, की ज्यांनी महाराजांचं चरित्र लिहिलं, ते प्राध्यापक के.व्ही. बेलसरे उर्फ पूज्य बाबा बेलसरे यांनी हा प्रश्न महाराजांना विचारला की ह्यात काय फरक आहे या चौघांमध्ये. तर महाराजांनी मोठं त्याचं समर्पक उत्तर दिलं. ते म्हणाले, साधू कोण? तर ज्याचं चित्त शुद्ध झाले पण ज्याला अजून आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान झालेलं नाही, तो त्या मार्गावरती आहे, ही जाऊन तो वे, तो साधू. बघा, समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू. आता तुकाराम महाराजांनी याच्यावरची एक छान व्याख्या दिली आहे की जी लहानपणापासून आपण ऐकत आलोय, की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा दैवत तेथेची जाणावा. बरोबर. दीनदलितांना, पतितांना, गोरगरिबांना जो आपलंसं करतो, जो जवळ घेतो त्याला साधू म्हणायचं. ही आमच्या तुकाराम महाराजांची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची व्याख्या आहे. आता इथं महाराज असं म्हणतात की ज्याचं चित्त शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, पण अजून त्याला ज्ञान प्राप्त झालं नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानालाच पर्यायी शब्द आत्मसाक्षात्कार किंवा भगवंताचं दर्शन. आता थोडंसं ह्यात खोलात आपण पुढे पुढे जाऊ. पण ते ज्याला प्राप्त झालेलं नाही पण तो त्या मार्गावरती आहे तो साधू. बरोबर. ज्याचं चित्त शुद्ध आहे आणि त्याला साक्षात्कार झालाय, त्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे, तो सत्पुरुष. आणि ज्याला साक्षात्कार झालाय म्हणजे चित्त तर शुद्ध आहेच, बरोबर, पण जो जगाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे तो संत. तो एका विशिष्ट मर्यादेमध्ये राहत नाही, तो बाहेर पडतो. जे मला प्राप्त झालं, बुडती हे जन न देखावे डोळा, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आमचे तुमचे हाल त्यांना पाहवत नाहीत. आम्ही आनंदासाठी, सुखासाठी धडपडतोय पण आमचा मार्ग चुकतोय हे त्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून ते आम्हाला सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते संत. आता अवतीभोवती आपल्याकडे पुष्कळ संत आहेत. मग सद्गुरू कोण? बरोबर आहे. तर ज्या संतांकडून आपल्याला अनुग्रह प्राप्त होतो, ज्या संतांचं आपण शिष्यत्व प्राप्त करून घेतो किंवा ज्या संतांनी आपला शिष्य म्हणून स्वीकार केला, ते आपले सद्गुरू. म्हणजे आपल्या जीवनात एकच सद्गुरू असतात, संत अनेक असतात. बरोबर. आणि म्हणून आमचे महाराज विनोदाने म्हणायचे की संत, सद्गुरू हे आपल्याला आपल्या वडिलांसारखे आहेत आणि बाकीचे संत हे आपल्याला काकांसारखे आहेत. तर काका हे आपल्याला पूज्य आहेत, आदरणीयच आहेत, पण शेवटी आपले वडील आपले वडील. आता आणखी थोडंसं मी खोलात शिरतो. तुकाराम महाराज संत हा शब्द अधिक एलोबरेट करतात. कसा बघा, त्यांचा फार छान अभंग आहे की ते म्हणतात, म्हणजे आत्ताचं हे चित्त शुद्ध आहे ना, त्याच्याकडे मी परत येतो. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळामाळ असं नसो. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. आत्मानुभवी चोखाळल्या वाटा त्याचे माथा जटा असो नसो. परद्रव्या अंध निंदेसी जो मुका तोची संत देखा तुका म्हणे. संतांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की संत हा जेव्हा एखादा विषय मांडायला जातात
तेव्हा त्याची पहिल्यांदा व्याख्या करतात आणि ती अत्यंत चपखलपणे करतात. म्हणजे त्यांच्या शब्दांमध्ये आपल्याला काळीमात्र बदल करण्याचा अधिकार राहत नाही. तो शब्द तिथे परफेक्ट असतो. तर अंतरी निर्मळ, ज्याचं चित्त शुद्ध आहे. व्यवहारात सुद्धा आपल्याला मोकळ्या मनाची, चांगल्या मनाची, पवित्र माणसं आवडतात. जी दुटप्पी धोरणाची असतात, आतबाहेर असतात, आत एक बाहेर एक, ती आवडत नाही. आणि म्हणून संत असण्याचं पहिलं व्यवच्छेदक लक्षण जर काही असेल तर तो अंतरी शुद्ध पाहिजे, निर्मळ पाहिजे. आणि पुढं ते काय म्हणतात माहितीये का, की वाचेचा रसाळ. माऊली म्हणते की शब्द जसे कल्लोळ अमृताचे. शब्द कसे पाहिजेत तर तो अमृतांचा कल्लोळ पाहिजे. माऊलींनी नाही का एके ठिकाणी म्हटलं, आपण सगळे लहानपणापासून ऐकतो की माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. सध्या आपल्या मराठी भाषेच्या अभिमानाबद्दल आपण बोलत असतो. भाषेला सुद्धा एक वजन प्राप्त होण्यासाठी संतांच्या ठिकाणी तो अधिकार असतो. तर अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळा असो नसो, आत्मानुभवी चोखाळल्या वाटा, त्याचे माथा जटा असो नसो, परद्रव्या अंध. मला दुसऱ्याचं द्रव्य नको, त्यासाठी मी दुर्लक्ष करेन, मी अंधच आहे त्यासाठी. बरोबर. आणि निंदेशी जो मुका, निंदा करण्याच्या बाबतीत जो मुका आहे, ज्याचं तोंड मिटलेलं आहे, तोची संत ते का तुका म्हणे. तेव्हा आम्हाला काय आवडतं माहितीये का, मगाशी जसं मी गप्पा आवडतात म्हटलं ना, तशी निंदा करायला माणसाला फार आवडतं. जेव्हा आपण तिघे चौघे एकत्र जमतो आणि विशेषतः महिला वर्ग, तेव्हा जे अनुपस्थित असतात, जे गैरहजर असतात, त्यांचाच विषय चर्चेला घेतला जातो. बरोबर. आम्ही एक गोष्ट गमतीने सांगायचो की एक बाई होत्या, त्या भिशी मंडळाच्या कार्यकर्त्या होत्या. ओके. आणि त्या प्रत्येक भिशीला हजर राहायच्या दरमहा. काही जणी कधीतरी गैरहजर राहत असे. मग हिला विचारलं की ह्याचं रहस्य काय, तू प्रत्येक वेळी कशी काय हजर राहतेस, इतकी अटेंटिव्ह कशी आहेस. ती म्हणाली त्याचं काय असतं की आपण जेव्हा जमतो तेव्हा जी गैरहजर असते तिची निंदा केली जाते. हा प्रसंग माझ्यावर येऊ नये म्हणून मी हजर असते. कारण छान होतं, कारण छान. आणखी एक गमतीचा भाग असा आहे की महाराज म्हणायचे, मी जेव्हा जेव्हा महाराज असं म्हणेन तेव्हा गोंदवलेकर महाराज असं साधारण गृहीत धरा, की जो मनुष्य जितकी जास्त निंदा करेल तितका तो भगवंतापासून दूर आहे. आणि ज्याचं निंदा करणं कमी झालंय तो भगवंताच्या जवळ पोहोचलाय. तर म्हणून हा एक बोध संतांच्याकडून आपण घ्यायचा आहे. कोणताही संत कधीही दुसऱ्या संताला नावं ठेवलेला दिसून येत नाही. किंबहुना ते संत परस्परांचा आदरच राखतात. आता आपण जेव्हा राजकीय आखाडा बघतो तेव्हा ते कसे परस्परांवर चिखल फेकत असतात, मात्र संत याला अपवाद असतात. आणि म्हणून हे आपण एकूण संत आणि साधू, सत्पुरुष आणि सद्गुरू याविषयीचं चिंतन केलं. आता तुम्ही मगाशी विचारलं की संत काय करतात किंवा संतांच्या वाङ्मयाची निर्मिती कशी झाली, ह्याकडे थोडंसं आपण बोलू. संतांचं आणखी एक व्यवच्छेदक लक्षण आहे की संतांच्या ठिकाणी प्रतिभा जागृत असते. संत हा प्रतिभावंत असतोच, प्रतिभावंत नाही तो संत नाहीच. आणि मग त्यांची प्रतिभा त्यांना गप्प बसू देत नाही, मग ती काव्याच्या माध्यमातून प्रकट होते. मग ते काव्य कशासाठी निर्माण करायचं, ते साहित्य आपण सामान्यतः जे लेखक, कवी, नाटककार जे निर्माण करतात त्याला आपण साहित्य म्हणतो. बरोबर. पण संत जे साहित्य निर्माण करतात त्याला वाङ्मय म्हणतात. कारण हे साहित्य कालाच्या कसोटीवर टिकत नाही. आज नासी फडकेंच्या कादंबऱ्या कोण वाचतंय, कदाचित नाहीत वाचत. पण ज्ञानेश्वरी 750 वर्षानंतर ती वाचली जाते. 400 वर्षानंतर नाथांचं भागवत वाचलं जातं, समर्थांचा दासबोध वाचला जातो, तुकारामांची गाथा वाचली जाते. आणि म्हणून हे अक्षर वाङ्मय या प्रकारात मोडतं. अक्षर म्हणजे ज्याला क्षर नाही, क्षिती नाही, असं ते वाङ्मय. बरं, आता एक सांगितलं की प्रतिभा त्यांना गप्प बसू देत नाही आणि म्हणून ती निर्मिती होते. बरोबर. आणि त्यातून वाङ्मयाची निर्मिती होते. आता महाराजांना प्रश्न विचारला की संत हे ग्रंथ का लिहितात, त्यावर त्यांनी फार छान विनोदी उत्तर दिलं की संतांचे ग्रंथ हे मृत्यूपत्रासारखे असतात. ज्या वडिलांना आपला मुलगा किंवा आपली मुलं
पुढे चांगली वागतील याची खात्री आहे, तो मृत्यूपत्र करत नाही. पण पुढे प्रॉपर्टीसाठी जी पुढे नक्की भांडणार आहेत याची त्याला खात्री आहे, तो मृत्यूपत्र करतो. पण संतांना हे बहुधा दिसलं असं की आम्ही हे ते सांगतील त्या मार्गाने जाण्याची शक्यता कमी आहे. कारण संत काही आपल्यासारखेच मर्यादित आयुष्य घेऊन आलेले आहेत. संत ही काही अमर नाहीत, त्यांना ही देह ठेवावा लागतो. पण त्यांच्या देहाच्या पश्चात त्यांचं सूक्ष्मामध्ये अस्तित्व असतं. आता सूक्ष्मामध्ये अस्तित्व असतं म्हणजे काय, तर जसं एखादा जज, कोर्टाचा जज एखादा जजमेंट देतो, तेव्हा त्या जजमेंटमध्ये तो जज असतो किंवा अमुक एखाद्या जजचं ते जजमेंट म्हणून ते प्रसिद्ध होतं. बरोबर. तसं संत हे त्या वाङ्मयात असतात. बरोबर. जे रामदास स्वामींनी जेव्हा देह ठेवला, समाधी घेतली, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला बसलेले जे शिष्य होते ते व्याकुळ झाले. जे तर बघा, आपण सुद्धा आपल्या घरातल्या प्रिय व्यक्तींच्या वियोगाने व्याकुळ होतो. बरोबर. पण समर्थांसारख्या साक्षात्कारी संतांच्या सान्निध्यात राहणारे शिष्य सुद्धा व्याकुळ झाले. मग तेव्हा समर्थ काय म्हणाले की अरे माझ्या बरोबर तुम्ही एवढं आयुष्य काढलं, तुम्हाला हे माहीतच काय एक दिवस हा देह जाणार. आणि तरी ते म्हणाले की हा तुमचा देह पुन्हा आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही. बरोबर. तेव्हा समर्थांनी सांगितलं की माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, जे अवकाशात परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी आहेच या भूतलावरती, मी सूक्ष्म रूपाने आहे. कसं आहे तर आत्मारामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. म्हणजे माझे जे 2 ग्रंथ आहेत आत्माराम आणि दासबोध, त्या रूपानं मी आपल्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने माऊली आहे, गाथेच्या रूपाने तुकाराम महाराज आहेत. आणि म्हणून आपण जेव्हा एखाद्या ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा त्या पारायणाच्या काळात त्या संतांचं सान्निध्य आपल्याला अनुभवायला मिळतं. बरोबर. अगदी साधं उदाहरण घ्या, जेव्हा आपण एखादा सिनेमा पाहतो तेव्हा त्या सिनेमातल्या कथेशी आपण तादात्म्य पाहतो. बरोबर. त्या काळामध्ये तरी आपल्याला बाहेरच्या जगाचा विसर पडतो. थिएटरच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला या जगाचं भान येतं. अन्यथा आपण त्या कथेमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, त्याचाच एक भाग होऊन वन ऑफ द कॅरेक्टर होऊन जातो. आणि म्हणून जसं तो हिरो जेव्हा विलनला मारतो तेव्हा प्रेक्षकातून सुद्धा मार म्हणून प्रतिक्रिया येतात. बरोबर. ही जी तादात्म्यता आहे ती तादात्म्यता संत वाङ्मय वाचत असताना संतांना आलेले अनुभव मलाही यावेत आणि संतांना प्राप्त झालेलं समाधान मलाही प्राप्त व्हावं, या भूमिकेतून ते वाचायचे होते. बरोबर. नुसतं पाठांतर संतांना अपेक्षित नाहीये. तर ही त्या संतांच्या वाङ्मयाची प्रेरणा आहे किंवा हा त्यामागचा हेतू आहे. बरोबर. का लिहिलंय, का निर्मिती झाली. आणि आता हा फार महत्वाचा प्रश्न असा येतो की आज त्याची काय गरज आहे का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. पण पुन्हा एकदा मी मूळ विषयाकडे येतो की संतांच्याकडे मुळात जायचीच काय गरज आहे. आपण आपल्याला नोकरी हवी असेल तर एखाद्या कारखानदाराकडे किंवा उद्योगपतीकडे जाऊ, शिक्षण हवं असेल तर प्राध्यापकांच्याकडे किंवा विद्यापीठात महाविद्यालयात नाव नोंदणं वगैरे वगैरे. ज्याला ज्या गोष्टीची आवश्यकता किंवा गरज आहे त्या प्रांतात किंवा त्या क्षेत्रात पदार्पण करणं हा सामान्य प्रापंचिक व्यवहार आहे. बरोबर. आणि तो करणं गरजेचं आहे. कोणत्याही संतांनी प्रपंच किंवा संसार सोडायला सांगितलेलं नाही. आणि त्यांनी जर सांगितलं असतं तर ते आम्ही निश्चित ऐकलं नसतं. त्याने स्वतः सोडला. बरोबर. समर्थ 12व्या वर्षी विवाह मंडपातून निघून गेले. हेतूपूर्वक, विचारपूर्वक, जाणीवपूर्वक निघून गेले. बऱ्याच वेळा असं म्हणतात की ते पळून गेले. पळून नाही गेले बरं का, निघून गेले. कोण पळून जातो, जो घाबरतो तो पळून जातो. ते काही संसाराला घाबरले नाहीत. त्यांनी संसाराचं मिथ्यत्व जाणलं आणि मला यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. बरोबर. म्हणून ते तिथे गेले. आमचे गोंदवलेकर महाराज वयाच्या 8व्या वर्षी गुरुशोधार्थ बाहेर पडले. आज 8 वर्षाच्या मुलाला शाळेत न्यावं लागतं आणि आणावं लागतं शाळेतून. तर तो एक मुलगा बाहेर पडला की पुढं काय होईल याची भ्रांत आहे, पण ते गेले. कारण ह्याचं कारण त्यांना गुरुशोधाची तळमळ होती, भगवंताच्या प्राप्तीची त्यांना गरज वाटत होती. तर परत मुद्दा इथे येतो की गरजच काय आम्हाला संतांची किंवा परमार्थाची किंवा अध्यात्माची.
तर आपण हे सगळं चलनवलन, हा सगळा देह व्यापार करत असताना सुद्धा आपल्याला कुठेतरी अपूर्णतेची जाणीव असते, अतृप्तता जाणवते. मी इतकं सगळं करून बघितलं तरी अजून मला काहीतरी हवं आहे, पण नेमकं काय हवंय ते कळत नाही. पण नोकरी मिळाली, म्हणजे शिक्षण झालं, नोकरी मिळाली, लग्न झालं, फ्लॅट्स झाले, गाडी आली, मुलं झाली, ती शाळेत जायला लागली, त्यांना पुढे नोकरी मिळेल वगैरे, पण अजून तरी मला नेमकं काय हवंय, मग मी कशासाठी तळमळतोय हे आपल्याला कळत नाही. मन शांत नाहीये, मन शांत नाही, काहीतरी आपण शोधतोय, काय हरवलंय ते कळत नाही. बरोबर. पण आम्ही शोधतोय. जसं ते एका म्हातारीची सुई हरवली आणि ती अंगणात शोधत होती. मग एका जाणत्या बाईने तिला विचारलं की म्हातारी, तुझी सुई हरवली कुठं? तर ती म्हणाली, सुई माझी घरात हरवली आहे. मग तू ती अंगणात का शोधतीये? तर अंगणात उजेड आहे म्हणून शोधतीये. पण अंधार जरी घरात असला तरी सुई घरात हरवली, तर घरात दिवा घेऊन जावं लागेल, तेव्हा ती सुई सापडेल. तर दिवा आम्हाला कोण दाखवतं? तर ते संत दाखवतात. आणि म्हणून समर्थ फार छान सांगतात की संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. म्हणजे संतांच्याकडे विश्रांती आहे, निवांतपण आहे, गडबड नाही, काही नाही, शांत आहेत ते. पण शांत आहेत म्हणजे ते निरुद्योगी आहेत का? असं नाही. त्यांनी आपल्याला यत्न करायला आवर्जून सांगितलंय. समर्थ हे प्रयत्नवादी संत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण बाकीचे संत सुद्धा प्रयत्नवादीच आहेत. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, तुकाराम महाराज म्हणतात. धन कसं मिळवा? तर उत्तम व्यवहार करून मिळवा, पाठीमागून किंवा खालून नको. आणि उदास विचारे वेच करी म्हणजे उगीच गेला दुकानात आणि घेतल्या काही गोष्टी, असा उतावळेपणा नको आहे, त्यांना अपेक्षित नाही. आणि म्हणून समर्थांचं एक अर्थशास्त्राला पूरक असं विधान आहे की मिळविते तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोनी जाती. मिळविते तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोनी जाती, दीर्घ सूचनेने वर्तती त्याची भले. अति उत्तम असं अर्थशास्त्राला सांगणारं विधान आहे की जेवढं काही तुम्ही आज मिळवताय तर सगळं जर खाऊन संपवलं तर उद्या जेव्हा तुम्हाला काही अडचण येईल तेव्हा तुम्ही काय करा. म्हणून दीर्घ सूचना, दूरदृष्टी ही ज्याच्याजवळ असेल तो काहीतरी सेव्हिंग्स करेल किंवा काही प्लॅनिंग करेल, काही आखेल. आता ह्या आमच्या पिढीला पेन्शन आहे, तुमच्या पिढीला पेन्शन नाही, तेव्हा तुम्ही अधिक दीर्घ सूचनेने वागण्याची जास्त गरज आहे. आणि हे संत सांगतात. म्हणजे संतांनी प्रत्येक पंक्तीमधनं एक गोष्ट बोध दिली आहे की तुम्ही जीवन कसं जगलं पाहिजे. अतिशय उत्तम तू सांगितलंस की जीवनाला कसा आकार दिला, कसं वळण द्यावं याचा मूलमंत्र संतांनी सांगितलं. पण आपल्याकडे काय होतं माहितीये का की संत म्हणजे टाळकुटे आहेत, ते वेळेचा अपव्यय त्यांच्याकडे होतो. किंवा आता एक तुकाराम महाराजांचं एक विधान असं आहे की ते सांगतात ना की प्राप्त जेवढं झालंय त्यातच तुम्ही समाधान माना, नाही का? म्हणजे फार पाठीमागे तसंच शांत राहा असं त्यांचं म्हणणं आहे. हेच विधान म्हणजे आमच्या मोरारी बापूंनी सांगितलं. ते काय म्हणाले की ते आपल्याला जर पटतं, थोडंसं अलीकडच्या संतांनी सांगितलं की पटतं. की ते काय म्हणाले की जो प्राप्त है वो पर्याप्त है, जे तुम्हाला मिळाले त्याच्यामध्ये तुम्ही समाधान माना. आणि हेच आता परवा डॉक्टर संजय उपाध्यायांनी सांगितलं की प्राप्त परिस्थितीत तृप्त व्हा, की तेही आपल्याला पटतं. बरोबर. म्हणजे थोडंसं काय होतं की एखाद्या विज्ञाननिष्ठ व्यक्तीने, अलीकडच्या काळातल्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं की ते आपण ग्राह्य धरतो, स्वीकारार्ह वाटतं. तर आता बघा, संतांचं आणखी एक तुम्हाला समर्थांचं एक उदाहरण देतो की आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आता हा बोध गृहिणींसाठी आहे का नाही? बरोबर. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. आणखी एक समर्थांचं विधान सांगतो. लेकुरे उदंड झाली,
तो ते लक्ष्मी निघून गेली, बापुडी भिकेसी लागली, काही खाया मिळेना. कुटुंब नियोजनाचा स्वच्छ विचार बरोबर 350-400 वर्षापूर्वी एका संन्याशाने केलेला आहे. बरोबर. लेकुरे उदंड झाली, जर मुलं तुम्हाला फार झाली, बापुडी भिकेसी लागतील आणि काही खाया मिळेना. म्हणजे संतांना व्यवहारवादाचं वावडं नव्हतं. बरोबर. किंबहुना समर्थांसारखा संत हा यांनी देशभ्रमण केलं. बरोबर. म्हणजे त्यांचं अगदी टाइम टेबल प्रमाणे आखीवर रेखीव असं त्यांचं जीवन आहे. 12 वर्षाचं बालपण, त्यानंतर 12 वर्षाचं तपश्चरण किंवा पुरश्चरण, त्यानंतर 12 वर्षाचं देशाटन, 36व्या वर्षी समर्थ चाफळखोऱ्यात किंवा आपल्या या सातारा भागात, पुणे भागात आलेले आहेत. आणि त्यानंतर शिवछत्रपतींच्या राज्याचा जो उद्योग चालू होता त्यांनी पूरक असं तिथं कार्य केलेलं आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे समर्थ तुकाराम महाराजांचं जे विधान मगाचं मला आठवत नव्हतं की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे आपण बऱ्याच वेळा लहानपणापासून ऐकलं आणि त्याचा विपर्यास केला जातो की अरे आहे तसंच राहायचं का, ठेविले अनंते तैसेची राहावे, काही धावपळच करायची नाही. त्याचा अर्थ तसा नसून जी परिस्थिती तुम्हाला प्राप्त झाली, जे मिळालं त्यात समाधान मानायला शिका आणि आणखी पुढे प्रगती करत राहा. बरोबर. यत्न तो देव जाणावा समर्थ म्हणतात, किंवा अचूक यत्न तो देवो असंही समर्थ म्हणतात. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती. बघा, शक्तीने मिळती राज्ये, छत्रपतींच्या कार्याकडे बघून ते सांगतायत की शक्ती पाहिजे तुमच्याकडं आणि युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई तेथे श्रीमंत धावती. बरोबर. तिथं तुम्हाला ते यशस्वी लोक तुमच्याकडे. असा हा संतांचा व्यवहार आणि संसार, व्यवहार आणि परमार्थ, संसार आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा अखंड प्रयत्न आहे. आणि 300-400 वर्षापासून पूर्वीपासून म्हणजे त्यावेळी तर समाज थोडासा अधिक निद्रिस्त होता. बरोबर. कसं होतं की आपण आता जेव्हा 1947 साली स्वतंत्र झालो तिथपर्यंत आपल्याला एक स्वतंत्र जीवन प्राप्त झाले, आपली म्हणून एक अस्मिता आहे. तोपर्यंत आपल्याकडे 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य आहे, त्याच्या आधी यवनांचं राज्य आहे. म्हणजे सारखा आपला समाज हा दडपणाखाली किंवा भीतीखाली वावरतोय. बरोबर. आणि अशा परिस्थितीत समाजाला जागरूक करायचं आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद अगदी अट्टहासानं किंवा आग्रहानं म्हणायचे की कसं असतं की माणसाच्या ठिकाणी 3 गुण आहेत. एक सत्वगुण आहे, दुसरा रजोगुण आहे आणि तिसरा तमोगुण आहे. हा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. किंबहुना आपल्या ठिकाणी हे 3 गुण थोड्या थोड्या फरकाने सारखे असतात. बरोबर. आपण जेव्हा पहाटे उठतो तेव्हा थोडं प्रसन्न असतो, पवित्र असतो, तेव्हा सत्वगुणी असतो. जेव्हा एकदा ऑफिसला जायला लागलो, उद्योगाला लागलो की आपण रजोगुणी असतो, धावपळ करतो, धडपड करतो आणि संध्याकाळी कंटाळतो, विश्रांती हवी असते, झोप हवी असते, तेव्हा तमोगुणी असतो. म्हणजे सत्वगुणी हा सात्विक वृत्तीचा असतो, रजोगुणी हा प्रयत्नवादी असतो आणि तमोगुणी हा आळशी असतो. तर समाज थोडासा त्या काळी तमोगुणी झालेला होता. भीतीपोटी असेल, दारिद्र्यापोटी असेल किंवा दास्यापोटी असेल, पण तो तमोगुणी होता. आणि म्हणून विवेकानंद म्हणायचे की आमचा समाज सत्वगुणी होईल तेव्हा होईल, पण आधी तो रजोगुण होऊ दे, तो आधी कार्यप्रवण होऊ दे, तो कार्य तत्पर होऊ दे, कामाला लागला आणि मग पुढे नंतर बघू काय. आमचे महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे की या देशात मला जर पुन्हा जन्म घ्यावा वाटला तर तो भाकरीच्या रूपाने घेईन म्हणाले, कारण माझा हा भोवतालचा समाज हा अर्धपोटी किंवा उपाशी आहे, तो मला पाहवत नाही. तर अशी ही संतांची दृष्टी आहे. आता आपण त्या विषयाकडे येऊ की आज हे संत वाङ्मय कालबाह्य झालाय का किंवा आज त्याची गरज आहे का. म्हणजे असं आहे की बाबा तेव्हा आता म्हणतंय की तमो गुण होता लोकांच्यात, त्यामुळं ती त्यावेळीची काळाची गरज होती म्हणून त्यांनी वाङ्मय वगैरे तयार केलं की लोकांना जनजागृती होण्यासाठी. आता बघायला गेलं तर लोक काम वगैरे करतात, म्हणजे रजोकडं आलेली आहेत. हो. मग तरी सुद्धा मग याची आता गरज का, असं. अगदी बरोबर. तर आता काय झालंय, थोडंसं असं म्हणूया आपण की रजोगुणाचा अतिरेक झालाय. जास्त धावपळ. त्यावेळी तमोगुणाचा अतिरेक झाला होता, आता रजोगुणाचा अतिरेक झालाय. लोकांना कुठं थांबायचं हे कळत नाही, ऊर फाटेपर्यंत धावत असतात. म्हणजे जशी मुंबईतली माणसं सकाळी उठतात आणि धावत जातात, नंतर ती लोकलमध्ये बसतात, पुन्हा लोकल धावते, पुन्हा लोकलमधून उतरतात, पुन्हा ते धावतात आणि असे धावत धावत घरी येतात
बरोबर. त्यांचं धावणं हे संपत नाही संपतच किंवा धावणं हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेलेला आहे. बरोबर. म्हणून आपण शांत बसायचं असं नाही, पण माणसाला कुठंतरी थांबता आलं पाहिजे, आतमध्ये डोकावून पाहता आलं पाहिजे की माझी ही सारी धडपड कशासाठी चालली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आता हे तुम्ही आयटीतली मंडळी पाहता की त्यांना अहोरात्र काम करायची वेळ येते. बरोबर. परदेशी कंपन्यांशी तुमचा टायअप असल्यामुळं दिवस रात्र ते काम करत असतात. मग त्यांना जे सामान्य माणसाला जे वैवाहिक जीवन प्राप्त व्हावं ते सुद्धा त्यांना प्राप्त होत नाही. बरोबर. ज्यासाठी धनसंपदा मिळवायची की ज्याचा उपभोग घ्यायचा तो जर घेता आला नाही, जीवनातले जे आनंद तरुणपणी घ्यायचे ते तरुणपणीच घेतले पाहिजे. तेव्हा पुन्हा 60व्या वर्षी पाठीमागं वळून पाहिलं तर केवळ दुःखच पदरात पडेल. चॉकलेट खाण्याचा आनंद जसा लहान मुलाला आहे, आज आपण दुकानात गेलो तर चॉकलेटची सगळी बरणी विकत घेऊ शकतो, पण तो आनंद आज मिळवता येणार नाही. बरोबर आहे. तो त्याच वेळी त्याला मिळायला पाहिजे. लहानपणीचे जे खेळ आहेत ते त्याच वेळी खेळले पाहिजेत. तसं जीवनामध्ये हा एक प्रकारचा समतोल साधता आला पाहिजे. हा समतोल कुठेतरी बिघडलाय आणि म्हणून नवी पिढी काहीशी चंगळवादी झाल्याचे आपल्याला दिसतात. म्हणजे ती व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. असं आता इथं करणं योग्य नाही, पण दुर्दैवानं काही मुली सुद्धा चौकामध्ये धूम्रपान करत असताना दिसतात. म्हणजे ते मुलांनी करावं आणि मुलींनी करू नये असं नव्हे, ते कोणीच करू नये, पण निदान भारतीय स्त्रियांच्याकडे पाहिल्यानंतर आपली अशी अपेक्षा असते की ती अधिक संस्कारक्षम असली पाहिजे. उद्या ह्या आज सिगरेट ओढणारी मुलगी जेव्हा तिला मातृत्व प्राप्त होईल, जर झालंच तर ती काय संस्कार करेल किंवा तिचा देह त्याला योग्य राहील का, का ती आणखी 40व्या वर्षापर्यंत 45 वर्षापर्यंत सुदृढ राहील का. अध्यात्म परमार्थ बाजूलाच ठेवा, पण आरोग्याचा जरी विचार केला तर ती राहील का 40, 45, 50 वर्षापर्यंत, तग धरू शकेल का. म्हणजे तिच्या मुलीला मोठी होस तोपर्यंत तिची साथ राहील का नाही, हा प्रश्न. बरोबर. मग हे कुठेतरी बसून आपण अभ्यासलं पाहिजे, शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा नवी पिढी अधिकाधिक व्यावहारिक दृष्ट्या किंवा अभ्यासाच्या दृष्टीनं उन्नत होते, प्रगत होते, तेव्हा त्याला जुन्या पिढीचं विचार हे थोडेसे कालबाह्य वाटायला लागतात. काही बाबतीत ते कालबाह्य असतीलही, पण जीवनाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत ना त्या सनातन आहेत. मग त्या रामाच्या काळात होत्या, त्या ज्ञानेश्वरांच्या काळात होत्या, त्या लोकमान्य टिळकांच्या काळात होत्या आणि त्या आजच्याही काळात आहेत. बरोबर. कारण माणसाची जी मूलभूत प्रवृत्ती आहे की माणसाचं जे मन आहे ते तसंच आहे ना. बरोबर आहे. आणि त्याला कुठंतरी ते जसं आमचे रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आपण बाकीची भांडी, स्वयंपाकघरातली जी भांडी आहेत ही आपण रोज घासतो. खरकट्या भांड्यात जर आपल्याला कोणी जेवायला वाढलं तर आपण जेवण करू का, तर करणार नाही. तसं चित्ताचं भांड हे रोज घासलं पाहिजे, ते रोज स्वच्छ केलं पाहिजे. ते आपण मलिनच ठेवतो. आपण कपड्यांची स्वच्छता पाहतो, भांड्यांची स्वच्छता पाहतो, घरांची स्वच्छता पाहतो, पण जे मन माझ्यावरती अधिराज्य करतं त्या मनाची स्वच्छता, त्या मनाची शुद्धता, त्या मनाचं पावित्र्य कशामध्ये आहे. आणि म्हणून समर्थांना मनाचे श्लोक लिहावे लागले. आता बघा, अगदी परत मी विषयावरती येईन की तुम्ही सगळे ग्रंथ सोडून द्या, ते वाचायला मोठे आहेत. ज्ञानेश्वरी 9,000 ओव्यांची आहे, समर्थांचा दासबोध 8-8,500 ओव्यांचा आहे, महाराजांची गाथा 4-4.5 ओव्यांची आहे. आपण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये इतकं कधी वाचू, बरोबर, पण मनाचे श्लोक वाचू शकू आपण. ते 205 आहेत, तासाभरात 2 तासामध्ये सगळे वाचून होतील. रोज एक जरी श्लोक वाचला. आता आपल्याला लहानपणापासून फक्त मनाचे श्लोक म्हणजे स्पर्धेकरता पाठ करायचं एवढंच ठाऊक. बरोबर, तसं नाही. पण समर्थांना दासबोधामध्ये जे सांगायचं होतं ते साररूपांनी त्यांनी मनाच्या श्लोकात सांगितलं. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगायचं होतं ते साररूपाने त्यांनी हरिपाठात सांगितलं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. साधा आहे, फार कशाला मोठा. त्याच्याही पुढे जाऊन मी आणखी सांगेन की गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं हे 365 दिवसांचं एक छानसं पुस्तक मिळतं. इंग्रजी तारखेप्रमाणे एक पुस्तक आहे. या सगळ्या भारतीय ग्रंथांचं सार महाराजांनी त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि कोणत्याही दिवसाचं पान तुम्ही वाचा, त्या तारखेचं पान उघडा आणि वाचा, आणि मग तुम्हाला तो आनंद मिळेल. मग महाराज सांगतील की नेमकं आपलं काय चुकतंय. संत आपल्याला काय सांगतात तर आपलं चुकतं कुठं. बरोबर. पण आपण आपल्या व्यवहारामध्ये कुणाकडून तरी जाणत्याकडून तरी मार्गदर्शन घ्यायचं असतं. जेव्हा खरीच अडचण येते तेव्हा आपण जातो. कर्ज काढायचं असेल तर बँकेकडे जातो, काही कायदेशीर सल्ला हवा असेल तर वकिलाकडे जातो.
आरोग्याची काही तक्रार असेल तर डॉक्टरकडे जातो, मग मनाची तक्रार असेल तर काही मानसोपचार तज्ञाकडे जाऊन भागणार नाही. बरोबर. तो तुम्हाला काही गोळ्या देईल, पण त्या तात्कालिक असतील, त्या झोपेच्या गोळ्या असतील. पण जागे राहून मनाचं आरोग्य सांभाळण्याचं तंत्र हे संतांना अवगत झालेलं आहे. बरोबर. आणि म्हणून संतांच्या चरणाशी जावं लागतं, त्यांना काही विचारावं लागेल. आणि संत म्हणतात की तुम्ही माझ्याकडे या, मोकळेपणाने या, माझ्याशी बोला, तुमच्या काय समस्या आहेत ते मला सांगा. आता बऱ्याच वेळा काय होतं की मोठमोठे आध्यात्मिक प्रवचनकार किंवा प्रबोधनकार सांगतात की ह्या प्रापंचिक कटकटी मागण्यासाठी संतांच्याकडे जायचं नसतं, आपल्याला आध्यात्मिक ज्ञान वगैरे पाहिजे आहे म्हणून जायचं असतं. हा एक भाग आहे, पण ती योग्यता, ती पात्रता आपल्याकडे येऊ दे ना. बरोबर. एखाद्याला पहिलीतल्या विद्यार्थ्याला जर महाविद्यालयात नेऊन बसवलं तर त्याला ते झेपणार नाही. बरोबर. त्याला अंकल्पी शिकू दे, त्याला एबीसीडी येऊ दे, मग त्याला हळूहळू कविता येतील, मग तो पाठ वाचायला लागेल आणि मग पुढे तो निरनिराळ्या विषयांचा अभ्यास स्वतःहून करायला लागेल. बरोबर. त्यामुळं संतांच्याकडे जीवनाचं शास्त्र सांगण्याची कला आहे, हे फार मोठं आहे. बरोबर. ह्यासाठी संतांच्याकडे जायचं आहे. मग आता समजा किंवा आता वाङ्मय हे आता कळालं की बाबा संतांकडे का जायला पाहिजे, त्यांनी जे प्रगल्भ असं जे लिहून ठेवलेलं आहे आणि मूलभूत गरजा या प्रत्येकाच्या आता पण त्याच आहेत आणि त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे. पण मग एखाद्याला आता आपल्या पॉडकास्ट ऐकून एखाद्याला खरंच असं जाणवलं की हा यस आपण सुरुवात करूया, तर त्यानं म्हणजे बालवाडीत कसा प्रवेश घ्यायचा? आता साधारण या प्रश्नाचं उत्तर थोडंसं माझ्याकडे येऊनच गेलं की मनाच्या श्लोकापासून आरंभ करावा किंवा गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं, हे 365 दिवसांच्या प्रवचनाचं एक पुस्तक उपलब्ध आहे, अत्यंत सोप्या भाषेत ते आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी अगदी सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या, त्या वाचायला आरंभ करावा. कदाचित पहिल्याच खेपेला नाही करणार, एकच गोष्ट दुसऱ्यांदा वाचावी लागेल, तिसऱ्यांदा वाचावी लागेल, पण त्यात त्याची रुची निर्माण होईल. बरोबर. पहिल्यांदा या प्रकारच्या क्षेत्रामध्ये रुची निर्माण होणं हे गरजेचं आहे. पण ती कशासाठी हवी आहे, तर ती स्वतःसाठी हवी आहे. मनाच्या शुद्धीसाठी. परमार्थ हा शुद्ध स्वार्थ आहे. शुद्ध स्वार्थ म्हणजे परमार्थ. आणि आपण आता जो स्वार्थ साधतोय हा तात्कालिक स्वार्थ आहे. एखादी गरज माझी आज पूर्ण झाली, पण उद्या माझी नवीन गरज निर्माण होईल. बरोबर. पण कुठंतरी गरजा थांबवल्या पाहिजेत आणि त्या मनाने थांबवल्या पाहिजेत. बरोबर. ह्यासाठी संत आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि म्हणून संतांच्याकडे जायचं आहे. आता मनाच्या श्लोकमध्ये काय आहे? आता बघा, आता परत थोडंसं दासबोधाकडे येतो आणि मग पुन्हा मनाच्या श्लोकाकडे येतो आणि पुन्हा अगदी आपल्या आरंभीच्या संवादाकडे जातो. तुमच्या जे शीर्षक तुमचं जे आहे ना, गप्पा, आता आपलं जे सगळं संत वाङ्मय आहे ना, भगवद्गीतेपासून दासबोधापासून सगळं, हा गुरु शिष्य संवाद आहे. म्हणजे शिष्यांनी काही प्रश्न विचारले आणि गुरूंनी त्याची उत्तरं दिली. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं ना तर त्या गुरु शिष्यांच्या गप्पा आहेत. बरोबर. पण गप्पा हा शब्द तिथे शोभून दिसणार नाही, तो संवाद हा शब्द वापरला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून काही वेळा काय केलेलं आहे गुरूंनी किंवा समर्थांनीच दासबोधामध्ये, शिष्याला न सुचणाऱ्या शंका स्वतःच निर्माण केल्यात आणि त्याची त्यांनी उत्तरं दिलीत. बरं का. म्हणून आता दासबोधाची कशी सुरुवात आहे बघा, सगळ्या ग्रंथांची सुरुवात गणपतीच्या स्तवनाने वगैरे होती. समर्थ आमचे असं प्रस्तावना लिहितात ग्रंथाला, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. हे मी जे वाचणार याचा फायदा काय? बरोबर. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. हा गुरु शिष्यांचा संवाद आहे, त्याचं नाव दासबोध आहे. आणि इथं मी प्रामुख्यानं भक्ती मार्ग सांगितलाय, पण पुढे मग त्यांनी सगळी सूची दिली आहे, मी आणखी काय 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 सांगितलंय. आणि मग ते म्हणतात शेवटी की श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. श्रवण केल्याचं फळ काय आहे, तर तुमच्या क्रिया म्हणजे तुमची कृती ही बदलेल, पालटेल आणि तुमच्या संशयाचं जे मूळ आहे, तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्यांचं निराकरण होईल. बरोबर. यासाठी माझा दासबोध वाचा असं समर्थ म्हणतात. तसं मनाची शते, समर्थ जेव्हा मनाचा श्लोक पहिल्यांदा सगळ्यांना माहित आहे, कणाधीश जो ईश स्तवनाचा आहे, नंतर प्रभाते मनी राम चिंतित जावा वगैरे. शेवटी 205व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती
मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. तुम्ही जर मनाचे श्लोक ऐकताल तर तुमचे दोष जातील, तुमच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल, वैराग्य येईल. ते आपण थोडंसं नंतर बघू, तो विषय फार पुढचा राहील. पण तुम्हाला तर ज्ञान तरी प्राप्ती होईल. समर्थ सांगा, ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे, ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. साध्या साध्या गोष्टी समर्थ सांगतात. म्हणजे समर्थांना असा एक समाज अभिप्रेत आहे की जो स्वयंपूर्ण आहे, जो स्वावलंबी आहे, जो स्वयंभू आहे. आणि ही त्या काळची तर फारच गरज होती. बरोबर. कारण लोक काय झाले होते की अगदी हिंदू समाजातले लोक सुद्धा पीराला बसत होते, कुठेही जात होते. कोणताही एखादा बंधू साधू आला तर त्याच्या मागे लागत होते. आता हे परत त्या विषयावर आपण येऊ शकतो की जेव्हा संत म्हणून आपण काही जरी शोधायला जाऊ तेव्हा एखाद्या बंधू साधूची गाठ पडण्याची किंवा आपल्या आयुष्यात त्यांनी प्रवेश करण्याची भीती आहे. बरोबर. ह्याचं कारण असं की जिथं काही ओरिजिनल आहे ना तिथं डुप्लिकेट आहेच. बरोबर. व्यवहारातही आपण हे पाहतो ना. त्यामुळे मग ते डुप्लिकेट शोधण्याची काळजी आपण घेतो ना व्यवहारात, की नाही हे डुप्लिकेट आहे, हे ओरिजिनल आहे. तसं साधू सुद्धा ओरिजिनल शोधायचं आहे, तरच त्याच्या आहारी जायचं आहे. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं होतं की सद्गुरूचा शोध घेताना त्याला निरखून पहा, त्याला तपासून पहा, त्याला दिवसा पहा, त्याला रात्री पहा, आणि मग त्याचा गुरु म्हणून स्वीकार करा. संत कधीही अंधश्रद्धेचा पुरस्कार करत नाही. संत तुम्ही जेव्हा परमार्थामध्ये पाऊल टाकू इच्छिता तेव्हा डोळसपणे उघडपणेच टाका असं सांगतात. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला देहधारी संताची खात्री पटत नाही तोपर्यंत संतांच्या ग्रंथांवर विश्वास ठेवावा. संतांचे ग्रंथ जरी दिशाभूल करणार नाहीत, बरोबर, आणि तिथं फसगत होण्याची शक्यच नाही, लिखाण कधी चुकणार नाही. त्यातल्या काही मुद्द्यांवर, काही विधानांवर तार्किक चर्चा होऊ शकते, विवाद होऊ शकतो, ते कालबाह्य सुद्धा असू शकतील. पण त्यातला जो मूलगामी संदेश आहे, त्यांच्या विचारांचा जो गाभा आहे तो कालत्रयी न बदलणार आहे. कधी न तो चिरंतन आहे, तो सनातन आहे. बरोबर. आणि म्हणून पुन्हा एकदा मी थोडंसं खांडेकरांच्याकडे येईन. सुरुवात जेव्हा आपण तिथून केली, त्याने साहित्यिकांना एक संदेश दिला होता. तुमच्या आता हा मागचा काळ आहे, आचार्य आत्रे, साने गुरुजी, वि स खांडेकर, नासी फडके, श्री म माटे, ह्या साहित्यिकांच्या मध्ये सुद्धा दोन गट होते, दोन विभाग होते, की एक जीवनवादी साहित्यिक आणि एक कलावादी साहित्यिक. म्हणजे ज्या साहित्यातून जीवनाविषयीचं तत्वज्ञानाचं प्रबोधन होतं ते जीवनवादी साहित्यिक, आणि जे निखळ मनोरंजन, आनंद, कला यासाठी साहित्याची निर्मिती केली जाते ते कलावादी साहित्यिक. म्हणजे खांडेकर, साने गुरुजी हे जीवनवादी साहित्यिक होते, नासी फडके वगैरे हे कलावादी साहित्यिक होते. ते म्हणायचंय की आम्ही कलेची जोपासना करण्यासाठी साहित्याची निर्मिती करतो, हे जीवन वगैरे प्रबोधन हा आमचा विषय नाही, आमचा पिंड नाही, तो आमचा पिंड नाही. त्यातून काही होत असेल तर झालं, पण हे काय म्हणायचं नाही, काहीतरी हेतू ठेवून आम्ही निर्मिती करतो. बरोबर. आणि म्हणून खांडेकर हे आपल्या मराठीतले असे ज्येष्ठ साहित्यिक आहेत की ज्यांनी मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला. ययातीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, नंतर कुसुमाग्रजांना मिळाला, नंतर विंदा करंदीकरांना मिळाला पुढे. तर ते असं म्हणतात की ललित साहित्याचा मुख्य हेतू वासना आणि विकार यांचं केवळ वास्तव चित्रण किंवा कलात्मक उद्दीपन हा नसून विकारातून विचाराकडे, वासनेतून भावनेकडे आणि पशुत्वाकडून देवत्वाकडे जाण्याची मानवी हृदयाची जी धडपड अनादिकालापासून चालत आलेली आहे तिचे चित्रण करणे हा तो हेतू आहे. एवढी महत्वाची व्याख्या खांडेकरांनी सांगितली आहे. संतांच्या वाङ्मयात हा विचार येऊन जातो, विकारातून विचाराकडे, वासनेतून भावनेकडे आणि पशुत्वाकडून देवत्वाकडे.
जाण्याची मानवी हृदयाची जी धडपड अनादिकालापासून चालत राहिली, म्हणजे वेदांपासून, उपनिषदांपासून, भगवद्गीतेपासून, ज्ञानेश्वरीतून आणि अगदी मनाच्या श्लोकांपासून, किंवा आजही काही समाजामध्ये निरनिराळ्या संप्रदायामध्ये उत्तम वक्ते, उत्तम प्रवचनकार, उत्तम कीर्तनकार आहेत, ते नेमकं आणि मोजकं प्रबोधन करत असतात. आपण तिथपर्यंत जायला हवं, ऐकायला हवं. कुतूहल म्हणून तरी ऐकायला काय हरकत आहे. आणि आजकाल सगळं अवेलेबल पण आहे. आपण आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत दूरदर्शनवर अनेक अनावश्यक गोष्टी ऐकतो. बरोबर. त्याचे न कळत आपल्यावरती संस्कार होत असतात आणि आपली एक मनाची स्थिती अशी होऊन जाते की शेवटी जगात काही चांगलं आहे का नाही. बरोबर आहे. आता सिरियल, आता दूरदर्शन म्हटला, सिरियल मध्ये आता जे सगळे मराठी म्हणा, हिंदी म्हणा, जे काही सिरियल चाललेले आहेत त्यांना TRP वाढवायचा असतो. त्यांचं पोळ्या भाजायच्या असतात. त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळा कसं की लोकांना सगळं चांगलंच कसं दाखवलं की ट्विस्ट येत नाही किंवा त्याच्यात मजा येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळा काहीतरी चांगलं चाललेलं असतंय, त्यात काहीतरी ट्विस्ट आणायचा, त्यात काहीतरी निगेटिव्ह आणायचं, आणि सगळ्या सिरियलमध्ये हेच होतं. आणि मग याचा परिणाम परत तुम्ही म्हटलं संस्कार, कळत न कळत संस्कार हे त्याच्यातून घडत राहतात. नाही, मग तेच ना की बघताना काय होतं की तो आतून आनंद मिळत नाही. बरोबर. तो आनंद मिळण्यासाठीच तुम्ही तो आनंद शोधत असाल तर तुम्ही जायला पाहिजे. पण हे म्हणजे थोडक्यात आनंद मिळण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी म्हणून आपण ते बघतो. पण त्याच्यातून पण नंतर असं होतं की अरे ही सिरियल निगेटिव्ह कडे चालली, परत तिथं म्हणजे संपत नाही. म्हणजे त्यांना, त्या कलाकारांना मानधन मिळत राहतं, चॅनलला TRP मिळत राहतं, आणि आमचे लोक वेळेचा अपव्यय करतात. बरोबर. काय होतं की कधीतरी करमणुकीचे, मनोरंजनाचे काही कार्यक्रम सुद्धा दूरदर्शनवर किंवा उपलब्ध असतात. बरोबर. मनाला विरंगुळा म्हणून ते अगदी जरूर पाहावेत. म्हणजे माणसाने असं गंभीर असलंच पाहिजे असं नाही, विनोदी असलं पाहिजे. काही कविता ऐकल्या पाहिजेत, काही गाणी ऐकली पाहिजेत, कधीतरी बाहेर पिकनिकलाही गेलं पाहिजे, मित्रांशी गप्पा मारल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींना जीवनात स्थान आहे. बरोबर. पण या गोष्टी त्या ताटामध्ये चटणी कोशिंबीर असतात, लिंबू मीठ असण्यासारख्या आहेत. मुख्य जे जेवण आहे की ज्यांनी पोट भरणार आहे आणि ज्याला आपला देह व्यापार चालणार आहे, ते काय, वा काय छान बोलले, ह्याचा शोध आपल्याला घेतला पाहिजे. आणि आपलं काय होतं की आपल्या मुख्य अन्न आपण विसरतो आणि भेळ, मिसळ आणि भजी याचाच मुख्य जेवण म्हणून स्वीकार करतो. बरोबर. तर तसं न होता आपण तिकडं थोडंसं लक्ष द्यायला हरकत नाही. आणि हे होईल, हे कालचक्र आहे. आज जसं तू मगाशी म्हणालास की आता अगदी जी पिढी आता जी 15-20 वर्षाची असेल त्यांना कदाचित आता पाठ्यपुस्तकातून कदाचित संतांची ओळख, महापुरुषांची ओळख होतही असेल, पण ते स्पर्धा परीक्षांच्या मागे, करिअरच्या मागे इतकं त्यांना त्याच्यामध्ये गुंफलं जाईल, गुंतवलं जाईल की त्यांना ह्याचं भान राहणार नाही. म्हणजे तो जसा शर्यतीचा घोडा फक्त धावतच राहतो, बरोबर आहे, तसं हे धावतील, ऊर फाटेपर्यंत धावतील. आणि मग अशी एक वेळ येईल की त्यांना कळेल की अरे आपलं हे धावणं हे अगतिकतेतून झालं, आता आपण हतबल झालो. मग त्यावेळी वेळ गेलेली असेल. बरोबर. पण म्हणून काय होतं की ही पालकांची जबाबदारी राहते, ही पालकांची जबाबदारी राहते की त्यांनी या मुलांना ह्या गोष्टीची चव चाखायला दिली पाहिजे. त्यांनी कॉमिक्स जशी वाचली दिली पाहिजे, कार्टून्स जसे ते बघतील तसं थोडंसं संतांच्या गोष्टी, शिवछत्रपतींच्या गोष्टी, लोकमान्य टिळकांच्या, महात्मा गांधींच्या, सावरकरांच्या गोष्टी ह्या जशा आपण लहान मुलांना देतो तसं ह्या सगळ्या गोष्टी जर थोड्या थोड्या मिळाल्या तर नक्की त्यांना त्याची गोडी प्राप्त होईल. बरोबर. निश्चित गोडी प्राप्त होईल. बरं, त्यांना निवड करू देणं, आपण कोणावरही सक्ती करायची नाही. आता आम्ही लहानपणी रामनवमीच्या काळात कीर्तनाला बाय डिफॉल्ट जात होतो. आता ती मुलं जाणार नाहीत कदाचित, पण गंमत म्हणून तरी जातील. मग हा राम कोण आहे विचारतील, रामाचं आणि हनुमंताचं नातं काय विचारतील. बरोबर. मी एकदा सज्जनगडावर चाललो होतो तेव्हा तिथं मारुतीच्या मूर्ती होत्या आणि एखाद्या इंग्लिश मिडियम मधल्या मुलांनी आईला विचारलं हा हनुमान किंवा जो मारुती हा रामाचा कोण होता, तो म्हणाली फ्रेंड होता. आता ठीक आहे, फ्रेंड होता, काय हरकत नाही. आपण त्याला दास म्हणतो किंवा सेवक म्हणतो किंवा भक्त म्हणतो, आता शिष्य म्हणतो, त्याला कदाचित हा शब्द झेपला नसता, पण ठीक आहे, फ्रेंड होता, काही हरकत नाही. पण तिथून तरी ती सुरुवात झाली. तर गरजेचं होतं.
तर तसं काही हरकत नाही की तिथून ती गोडी निर्माण होईल आणि म्हणून मग परत जीवनामध्ये हे कालचक्र फिरत राहील आणि तिकडे निश्चित माणसं. पण याचा अर्थ असा नाही की सगळं सोडून देवदेव करत हिंडावं. बरोबर. की त्या क्षेत्रातलं नेमकं ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग कोणता याचा शोध आपण होऊन घ्यावा आणि आपली फसगत होता कामा नये याकडेही दक्ष राहावं. बरोबर. आणि म्हणून संतांच्या मूळ ग्रंथाकडे जावं, तिथे कुठेही फसगत होणार नाही. संत हे स्वतः निस्वार्थी होते, ती निर्मोही होते, ते निष्कांचन होते, ती निर्लोभी होते. त्यांना आपल्याकडून काही प्राप्त करायचंच नव्हतं. बरोबर. त्यांना रॉयल्टी नको होती, त्यांना काहीच नको होतं. ते म्हणायचे की एक लंगोटी किंवा एक कफनी, एक वेळचं जेवण आणि राहायला एखादं मंदिर किंवा धर्मशाळा एवढं आम्हाला पुरेसं आहे. आज आम्ही त्यांना चांदीच्या पालखीत बसवतो आणि त्यांच्या डोक्यावर सोन्याचं मुकुट ठेवतो. बरोबर. पण ते असताना त्यांचे हालच झालेत. बरोबर. करेक्ट. म्हणजे आताच्या कॉर्पोरेट जगामध्ये म्हणजे प्रत्येकाला आहे ना एक सर्टन एक्सपिरियन्स झाल्यानंतर कुठेतरी एक सिनियर पोझिशन आली की कुठेतरी एक बर्डन येतं. कारण त्याची टेक्नॉलॉजी कशी असते, तो या फेजमध्ये असतो की त्याची टेक्नॉलॉजी किंवा त्याच्यापेक्षा फास्ट करणारे, एफिशियन्सी असणारे लोक आता नवीन जनरेशन आलेली आहे. आपल्याला तेवढं फास्ट जनरेशननुसार करता येत नाहीये, पण आपला एक्सपिरियन्स वाढलाय. पण कंपनीला काही वेळा असं वाटतं की गरज तुमची नाहीये किंवा असं काही वेळा, मग त्यावेळी ते लोक मेंटॉरिंग ला म्हणजे हुडकतात किंवा एक मेंटॉर शोधतात. हा, आणि त्याच्यातून काय होतं की बाबा क्रिटिकल सिच्युएशन हँडल कशी करावी हे त्याच्यातून शोधतात. हो. पण ह्याच्यामध्ये हे कळत नाही की आपण जर मनानं शांत असू आपणच ही सिच्युएशन टॅकल करू शकतो. बरोबर आहे. तर हे जे आहे हे कदाचित आपण दुसऱ्यांकडून मेंटोरिंग अशा पद्धतीने, म्हणजे थोडक्यात त्याचे अनुभव आहेत त्याच्यातून तो मेंटोरिंग करतोय, त्याचे अनुभव वेगळे असतील. पण हे जे आहेत तर आपण संत ह्याची व्याख्या दिलेली आहे, ते निस्वार्थी होते, ते सर्वज्ञानी होते आणि जगाचं एक सार त्यांना कळालं होतं. तर हे जर तुम्ही वाचलं आणि तुम्ही जर मनानं शांत झाला तर तुम्हालाच तुमची क्रिटिकल थिंकिंग स्वतःला करता येऊ शकते. असं होऊ शकतं, मनातले प्रश्न सॉल्व्ह करता येत असं होऊ शकतं. हा, म्हणजे कसं होतं की याच्यावर एक फार छान आमच्या बाबा बेलसरेंचं विधान आहे की सम प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड अँड सम प्रॉब्लेम्स आर डिसअपियर्ड. तर तुम्ही जे त्या मेंटॉरकडे जाता ना ते टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, पण संतांच्याकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम विल बी डिसअपियर्ड, की प्रॉब्लेम विल नॉट रिमेन एज अ प्रॉब्लेम. मग तुमचा प्रश्न सुटलाच ना. बरोबर. आणि म्हणून आता तू एक छान विधान केलंस की तो त्याच्या पद्धतीनं उत्तर देईल, की जे सामुदायिक किंवा सार्वकालीन असणार नाही. बरोबर. पण सामुदायिक किंवा सार्वकालीन उत्तर संतांच्याकडे असेल. बरोबर. पण त्याच्यासाठी काय आहे की संत तुम्हाला एखाद्या नेमक्या प्रश्नावर उत्तर देत नाहीत, ती तुमची मनोभूमिका तयार करतात. कारण ती कायमस्वरूपी तयार होते. तो स्ट्रॉंग होतो, तो स्ट्रगल करायला स्ट्रॉंग होतो. तो स्ट्रॉंग होतो म्हणजे काय होतं तर त्याचं मन स्ट्रॉंग होतं. आणि हे मन स्ट्रॉंग करण्याचं ट्रेनिंग संत देतात. त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडं ते एक प्रकारचं ट्रेनिंग कॉलेजच आहे. आणि आपण सगळे त्याचे विद्यार्थी आहोत. आपण अगदी बालवाडीतले सुद्धा असू का नसू सांगता येत नाही, कारण त्यांची फारच मोठी प्रगल्भता त्यांना प्राप्त झाली आणि त्यांनी संपूर्ण जीवन त्यासाठी वाहिलं. सर्वसंग परित्याग करून, अर्थात संत फार जगले नाहीत. बघा, स्वामी विवेकानंदांनी 39व्या वर्षी देह ठेवला, ज्ञानेश्वरांनी 21व्या वर्षी देह ठेवला, जगद्गुरू तुकाराम महाराजांना 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. काही अपवादात्मक संत जास्तही जगले असतील, पण अवघ्या थोड्या काळामध्ये त्यांनी केवढं मोठं कर्तृत्व निर्माण केलं. बरोबर. एखाद्या संताचं समग्र वाङ्मय वाचायचं म्हटलं, नुसतं वाचायचं म्हटलं तरी आपल्याला आपलं आयुष्य पुरं पडणार नाही, अभ्यास तर दूरच. बरोबर. पण हे त्यांनी ते निर्माण केलं. म्हणजे ते मी आरंभी म्हणालो तशी की ती प्रतिभा त्यांना स्फुरण पावली आणि ती त्यांना गप्प बसू देत नव्हती, ती त्याची निर्मिती करत राहिली. 4.5 वर्ष विवेकानंद युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये अखंड व्याख्यानं देत राहिले. बरोबर. आज कल्पना करा की ते त्या दिवशी जेव्हा सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावरती गेले तेव्हा त्यांचं ते पहिलं जाहीर व्याख्यान होतं. तत्पूर्वी त्यांना तसा व्याख्यानाचा अनुभव नव्हता. 4 चौघात गप्पा त्यांनी मारल्या असतील, पण ते जगत जेते झाले. बरोबर. ते सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हे 4-2 शब्द
आता आपण ते अनेक वेळा बोलून जातो, त्याला काही महत्वच उरत नाही, पण काय त्याचा प्रभाव पडला सगळ्या समाजावर. बरोबर. आणि मग 3.5 वर्ष लोक त्यांचं ऐकत राहिले, तिकीट काढून ऐकत राहिले, अक्षरशः डोक्यावर घेऊन त्यांना नाचले. पण हे जे सामर्थ्य आहे, हे त्यांच्या ठिकाणी असलेली सद्गुरू शरणता आणि सद्गुरूंचं त्यांना झालेलं ज्ञान, झालेलं जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते आहे. बरोबर. हे आहे, नुसता अभ्यास नाही. बरोबर. तर ह्या गोष्टी थांबण्यासारख्या नाहीये. हा, म्हणजे ह्याच्यातून खरंच बऱ्याचशा गोष्टी घेण्यासारख्या, की संत म्हणजे किती आपल्याला प्रगल्भ असं नॉलेज देऊ शकतात, आणि हे चिरंतन असं आहे आणि प्रत्येक पिढीला हे उपयोगी होणार आहे. बरोबर. आणि आत्ताच्या सिच्युएशनला प्रत्येकाला आयटी कंपन्यांमध्ये पण माहिती आहे की काय सिच्युएशन आहे प्रत्येकाची. तर कुठंतरी थांबायचं कुठं हे जर शोधायचं असेल तर प्रत्येकाने, असं सरांनी सांगितलं की मनाचे श्लोक किंवा गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचन आहे तिथून सुरुवात करा. त्यातून काय मिळेल याची अपेक्षा असतं करू नका. करत राहा आणि त्यातून नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे, तोटा होणार नाही. तर जसं आपण असं म्हणतो की आयुर्वेदिक औषधाला साईड इफेक्ट्स नसतात, नाही का, ॲलोपॅथीला साईड इफेक्ट्स असतात, तसं आमच्या संत वाङ्मयाला साईड इफेक्ट्स नाही, निश्चित नाही. झाला तर फायदाच होईल, पण तोटा नक्की होणार नाही. त्यामुळे तो प्रयोग करून पाहायला हरकत नाही. प्रयोग करून पहा. कशासाठी? तर काही ठराविक काळपर्यंत तरी त्याचा तो प्रयोग करावा लागतो, आणि मग निश्चित त्या गोष्टीची अभिरुची निर्माण होते. आणि आपला जो मूळचा पिंड असतो की जो दाबला गेला बाहेरच्या वातावरणामुळे, तो परत मोकळा होतो. बरोबर. तो आपला तो फुलतो, तो बहरतो, तो खुलतो, त्याला त्याचं मूळचं व्यासपीठ मिळतं. बरोबर. आणि तो आनंदी होतो. आणि म्हणून पहिल्या सर म्हटलं तसं आपण हा आनंदाचा शोध आहे, ही आनंद साधना आहे, हा आनंदाचा उत्सव आहे. त्या दृष्टीनं या संत वाङ्मयाकडे पाहायचं. आणि म्हणून तुमच्या या गोल गप्पा आहेत ना, त्या गोलच राहू देत, त्या चौकोनी किंवा त्रिकोणी होऊ देऊ नका. हे आपल्याला संतांच्याकडनं शिकायचं. तर ह्याच खूप अशा छान अशा गप्पा मधून आपण आता विश्रांती घेतोय, थांबवतोय. पण खरंच असं मनातून वाटत नाहीये सर की थांबावं, पण वेळेच्या आहे किंवा अजून पुढे पण आपण गोष्टी पॉडकास्ट होतील, त्याच्यातून वेगवेगळे आपण विषय त्याच्यातून घेऊ. पण खरंच तुम्ही आला, खूप छान वाटलं. धन्यवाद. श्रीराम.